हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपल्याला बघायचं आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन लोड. ठीक आहे. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आपण हे बघितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. आता ज्यावेळेला आयडियल ट्रान्सफॉर्मरला आपण लोड देतो त्यावेळेला तो कसा ॲक्ट करतो हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर नाउ इफ यू हॅव लोड हॅविंग अ फायनाईट इम्पिडन्स इज कनेक्टेड अक्रॉस द सेकंडरी टर्मिनल्स ऑफ एन आयडियल ट्रान्सफॉर्मर, जसं की फिगर एमध्ये दाखवले आहे तुमचं त्याप्रमाणे. द करंट I2 फ्लोज इन द सेकंडरी वायंडिंग. ठीक आहे. म्हणजे जसे आता आपण वायंडिंग जोडलेली आहे प्रायमरीला आणि सेकंडरीला आपण म्हणजे जे कनेक्शन केलेलं आहे फिगर एमध्ये दाखवले त्याप्रमाणे, तर त्यावेळेला काय होणार आहे, जो I2 नावाचा करंट आहे तो फ्लो तुमच्या सेकंडरी वायंडिंगला होणार आहे. इफ वी कन्सिडर अ जनरल केस ऑफ एन इंडक्टिव्ह लोड हॅविंग अ लॅगिंग पॉवर फॅक्टर cos ∅2, देन ऑब्वियसली द करंट लॅग्स V2 बाय एन अँगल ∅2. म्हणजे काय होणार आहे, लॅगिंग पॉवर फॅक्टर cos ∅2 आहे त्यावेळेला काय होणार आहे, करंट I2 हा लॅग होणार आहे कशाला, V2ला. कुठल्या अँगलनं लॅग होणार आहे तर ∅2 ह्या अँगलनं लॅग होणार आहे. हे तुम्हाला कशावरून दिसतं तर फिगर जी बी आहे त्या फिगर बीवरून तुम्हाला दिसतं. आता ज्यावेळेला आपण लेन्स लॉ वापरतो, ठीक आहे, त्या लेन्स लॉ वापरल्यावर काय होणार आहे तर सेकंडरी करंट जो I2 आहे तुमचा तो डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट तयार करणार आहे. ठीक आहे, प्रोड्यूस करणार आहे सेकंडरी इफेक्ट. I2 हा डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट हा तयार करणार आहे. ठीक आहे. आता कॉन्सिक्वेंटली द फ्लक्स अँड EMF इंड्युस्ड इन द प्रायमरी आर रिड्युस्ड स्लाइटली. जे प्रायमरी फ्लक्स जो आहे, फ्लक्स आणि EMF आहे तो प्रायमरीचा तो काय होणार आहे, हळूहळू कमी होणार आहे. आणि द इन्क्रीज द डिफरन्स बिटवीन अप्लाइड व्होल्टेज अँड EMF इंड्युस्ड इन प्रायमरी कॉजेस ॲडिशनल करंट I2 कॉल्ड लोड कॉम्पोनंट टू फ्लो इन द प्रायमरी वायंडिंग. ठीक आहे. आता मॅग्निट्यूड ऑफ करंट इज सच दॅट द डिमॅग्नेटायझिंग MMF N2 I2 ऑफ द सेकंडरी is nearly neutralized by the increased primary MMF N1 I2, and thereby the core flux of I2 and thereby the core flux of I is maintained at a constant value. Obviously, under such conditions, I2 dash is equal to I2 into N2 divided by N1 is equal to K into I2, and is in anti-parallel and is in antiphase with I2. This sequence of reactions that follow the applications of load enables the primary to draw more power from the line to meet the increased demand of the secondary. When the transformer is on load, the total current I1 in the primary of the phasor sum of I2 dash and I mag as illustrated in diagram B. Here the angle ∅1 is the phase difference between V1 and I1. Hence the power factor on the primary side is cos ∅1. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळेला ट्रान्सफॉर्मर लोडवर असणार आहे म्हणजे ऑन लोड असणार आहे त्यावेळी जो टोटल करंट I1 होणार आहे प्रायमरीतला, ठीक आहे, हा फेजर सममध्ये असणार आहे I2 डॅशच्या. आणि I मॅग जो आहे तो तुम्हाला फिगर बीमध्ये दाखवलेलाच आहे. आणि अँगल ∅1 आहे जो तो काय असणार आहे, फेज डिफरन्स असणार आहे. फिगर बीमध्ये बघू शकता तुम्ही, हे जो अँगल ∅1 जो दाखवला आहे तो काय आहे तर फेज डिफरन्स असणार आहे कुणामधला तर V1 आणि I1 मधला. आणि पॉवर फॅक्टर जो आहे प्रायमरी साईडचा तो तुमचा काय असणार आहे तो cos ∅1 इतका असणार आहे. ठीक आहे. तर हे तुमचं झालं, काय झालं बाबा, आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन लोड. म्हणजे आयडियल ट्रान्सफॉर्मर जो लोडवर असतो त्यावेळेला तुमचं काय होणार आहे की बाबा त्याच्यामध्ये पण जे तुम्ही इनपुटला व्होल्टेज दिलेलं आहे ते तुमचं आउटपुटला मिळणार आहे आणि ते पण आउटपुटला पूर्णपणे मिळणार आहे. त्याच्यामध्ये पण कसल्याही प्रकारचे जे काय होणार आहे लॉसेस जे होत असतात म्हणजे जे प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये होत असतात, जे लिकेज मॅग्नेटिक लिकेज होत असतं, ठीक आहे, वाइंडिंगमध्ये रेजिस्टन्स होत असतं किंवा कोर लॉसेस होत असतात, हे सगळे काय होणार नाही. हिस्टेरेसिस लॉस, एडी करंट लॉस हे जे होत असतात ते तुमचे होणार नाही आहे. ठीक आहे, कसल्याही प्रकारचे मॅग्नेटिक लॉसेस होणार नाही आहे तिथं. ठीक आहे. तर हे सगळं कशावरमध्ये होणार आहे तुमचं जे आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे तुमचा कशामधला ऑन लोडला, तर त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी काय होणार नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय कळालं तर आयडियल ट्रान्सफॉर्मर जे आहे तुम्हाला ते कळालेलं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपण काय बघणार आहे आता आयडियल ट्रान्सफॉर्मर
आपण काय बघितलं, आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन लोड हे बघितलेलं आहे आता आपण. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं हिस्टेरिसिस लॉस, ईडी करंट लॉस, मॅग्नेटिक लॉस जे आहेत तुमचे ते कसल्याही प्रकारचे इथं होणार नाही आहेत म्हणून पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय बघायचं आहे, तर आयडियल ट्रान्सफॉर्मरच बघायचं आहे आपल्याला, खरं ऑन नो लोड बघायचं आहे. ठीक आहे. आयडियल ट्रान्सफॉर्मर आपण काय बघितलं आता, लोडवर बघितलं, ऑन लोडवर. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर नो लोड हा बघायचा आपल्याला. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड कसं बघणार, तर ट्रान्सफॉर्मर इज सेट टू बी, आता आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड हे बघायचं आपल्याला. ट्रान्सफॉर्मर इज सेट टू बी ऑन नो लोड when its secondary winding is open and primary winding is energized by the AC source. In this situation, transformer draws a small or no load current I0 to create the magnetic flux as well as to fulfill the magnetic core losses. ठीक आहे. आता याच्यामधला जो I0 दाखवला आहे, ठीक आहे, I0 म्हणजे काय असतो, तर नो लोड करंट असतो. ठीक आहे. आता आय मॅग दाखवलं आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, मॅग्नेटायझिंग करंट म्हणतो. ठीक आहे. ह्यानंतर काय दाखवलं आहे तुम्हाला, तर E1 जे आहे तो तुमचं काय आहे, प्रायमरी साईडचं, प्रायमरी साईड EMF आहे. V1 म्हणजे प्रायमरी साईडचं व्होल्टेज आहे. E2 म्हणजे प्रायमरी साईडचं काय म्हणतो आपण, EMF आहे. सॉरी, E2 म्हणजे सेकंडरी साईडचं EMF आहे. V2 म्हणजे सेकंडरी साईडचं तुमचं व्होल्टेज आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे आपले फाय म्हणजे काय आहे तुमचा, तर फ्लक्स आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे तुम्हाला सांगून झालं की बाबा म्हणजे कशाला काय म्हणलं ते. आता प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं, तर 5-0 जो असतो तो किती असतो, तर 75 to 90 डिग्री एवढा असतो. म्हणजेच कॉस 5-0 किती असणार आहे, तर 0.212 इतका असणार आहे. आता आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये किती असतो 5-0, तर 90 डिग्री एवढा असतो. त्यावेळेला कॉस 5-0 किती असतो, तर 0 एवढा असतो. त्यामुळे आपल्याला समोरच्या आता हे जे तुम्हाला वेक्टर डायग्राम दाखवलेली आहे, ठीक आहे, ह्याच्यावरून काय कळालं की वेक्टर डायग्राम यूज कॅन बी फाउंड दॅट नो लोड करंट इज डिवायडेड इंटू द फॉलोइंग टू कॉम्पोनंट्स. ठीक आहे. म्हणजे आता जे तुम्हाला मी कॉम्पोनंट सांगणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, जे दोन आहेत आयडियल ट्रान्सफॉर्मरचे ते डिवाइड होणार आहे. तर ते कुठले कुठले आहेत, तर ते पण आपल्याला आता इथं बघायचं आहे. ठीक आहे. आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड. तर ॲक्टिव्ह ऑब्लिक वर्किंग ऑब्लिक आयर्न लॉस कंपाऊंड. आता ॲक्टिव्ह ऑब्लिक वर्किंग ऑब्लिक आयर्न लॉस कंपाऊंड ह्याच्यामध्ये काय येणार, IWA येणार आहे. ठीक आहे. तर वर्किंग कंपाऊंड और आयर्न लॉस कंपोनंट इज रिटायर्ड बाय वर्किंग और वेट फुल करंट and it is in phase with applied voltage V1 and mainly supplied the iron loss and very small amount of copper loss. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, IW जे आहे ते काय होणार, I0 इंटू कॉस 5-0 येणार. P0 जे आहे ते काय होणार तुमचं, V1 I0 इंटू कॉस 5-0 होणार. आणि P0 इज इक्वल टू काय होणार, तर V1 इंटू IWA होणार आहे. आता ह्याच्यामधले मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट काय होणार आहे, द कॉम्पोनंट IM लॅगिंग बिहाइंड V1 by 90 degree and its function is to produce and situation the alternating flux in the core and is wetless. IM is equal to काय येणार आहे, तर I0 इंटू साईन 5-0 येणार आहे. आणि P इज इक्वल टू काय येणार आहे, तर V1 इंटू I0 इंटू साईन 5-0 हे येणार आहे. आता नो लोड करंट जो आहे I0 तो काय असणार आहे तुमचा, तर नो लोड करंट इज द करंट विच इज टेकन टू मॅग्नेटायझिंग द सर्किट टू फुलफिल आयर्न अँड स्मॉल कॉपर लॉसेस. ठीक आहे. आता नो लोड करंट इज द वेक्टर सम ऑफ मॅग्नेटायझिंग करंट अँड वेटफुल कॉम्पोनंट. तर नो लोड करंट I0 डॅश इज इक्वल टू कसं काय येणार आहे, तर IW डॅश प्लस IM डॅश येणार आहे आपलं. तर I0 इज इक्वल टू काय येणार आहे, तर IW स्क्वेअर प्लस IM स्क्वेअर येणार आहे. नो लोड पॉवर फॅक्टर काय असणार आहे, तर कॉस 5-0 असणार आहे. इज इक्वल टू काय येणार, तर IW डिवाइड बाय I0 येणार आहे. IW म्हणजे काय असतं, तर I0 इंटू कॉस 5-0 असतं. I म्यू काय असतं, तर I0 इंटू साईन 5-0 असतं. I0 काय असतं, तर अंडररूट I स्क्वेअर W प्लस I स्क्वेअर म्यू असतं. आणि कॉस 5-0 काय असतं, तर IW डिवाइड बाय I0 हे असतं. आता की पॉईंट आपल्याला नो लोड ऑपरेशनचे बघायचे, तर ते काय असतात, तर नो लोड करंट इज 2 to 5% ऑफ फुल लोड करंट असतो. आता इन आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं, तर वेटफुल कॉम्पोनंट जे आहेत
हे ॲबसेंट असतात. त्यामुळे काय होतं, नो लोड करंट हा लॅग होतो कशाच्या, व्होल्टेजच्या कितीनं, तर 90 डिग्रीनं लॅग होतं. आता प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर जे आहे त्याच्यामध्ये नो लोड करंट लॅग होतो व्होल्टेजच्या किती, तर 75 to 90 डिग्रीनं होतो. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर जे आहे, ठीक आहे, त्यामध्ये प्रायमरी पॉवर फॅक्टर जे आहे ते 0 डिग्री असतं, 0 डिग्री लॅगिंग असतं, ठीक आहे, 90 डिग्री लेसर असतं. जे प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर आहे त्यामध्ये नो लोड पॉवर फॅक्टर आहे तो काय असतो, तर व्हेरी लो असतो, म्हणजे खूप कमी असतो. किती असतो, तर 0.222 एवढा असतो, ठीक आहे. आता व्हॅल्यू ऑफ नो लोड करंट I0 जी आहे ती खूप कमी आहे, ठीक आहे. त्यामुळे काय होतं, नो लोड करंट आपण निग्लिजिबल म्हणतो. विच मीन्स काय, तर नो लोड प्रायमरी इनपुट इज प्रॅक्टिकली इक्वल टू द आयर्न लॉसेस इन द ट्रान्सफॉर्मर. आता नो लोड करंट I0 इज इंडिपेंडंट फ्रॉम लोड करंट I2. म्हणजे नो लोड करंट I0 आहे तो आपण इंडिपेंडंट म्हणू शकतो कशाच्या, तर लोड करंट I2च्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड आणि आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन लोड ह्या दोन्ही गोष्टी आपल्या ह्या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. तर थँक्यू एव्हरीवन.